अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी आणि गर्भपात करणाऱ्या सूत्रधार स्वप्नील पाटील याच्या एसपी गँगमधील 11 जणांच्या टोळक्यांवर पोलिसांनी मोका अंतर्गत धडक कारवाई केली। अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या टोळीवर मोका लावण्याची ही राज्यातील पहिलीच कारवाई ठरल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि करवीर पोलिसांनी परिते येथील भोगावती साखर कारखान्याजवळ छापा टाकून या रॅकेटचा पर्दाफाश केला होता। तपासादरम्यान ही टोळी अवैध गर्भलिंग चाचण्यांसोबत बेकायदेशीर गर्भपात घडवून आणण्यात सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले। बालिंगा येथील टोळी प्रमुख स्वप्नील पाटील आणि त्याच्या साथीदारांवर 2020 ते 2026 या कालावधीत करवीर, राधानगरी, जुना राजवाडा आणि भुदरगड पोलीस ठाण्यात एकूण 11 गंभीर गुन्हे दाखल आहेत। अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करवीरचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी या टोळीविरुद्ध मोका कारवाईचा प्रस्ताव तयार केला होता। पोलीस अधीक्षक नीलोत्पल बसू यांनी सादर केलेल्या या प्रस्तावाला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी मंजुरी देत आदेश जारी केले। या कारवाईत टोळी प्रमुख स्वप्नील पाटील याच्यासह महेश पाटील, श्रीमंत पाटील, विजय कोळसकर, प्रशांत जाधव, दत्तात्रय पाटील, ओंकार कराळे, सुनील पाटील, अनिल टिपुगडे, शिवप्रसाद पाटील आणि अश्विनी शिंदे या 11 जणांवर मोका लावण्यात आला आहे। पोलिसांच्या या ऐतिहासिक आणि कडक पावलामुळे बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या वर्तुळात मोठी घबराहट पसरली आहे। करवीर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध गर्भपात तपासणी संदर्भात 3 स्टार लॉजिंग कळंबा या ठिकाणी करवीर पोलिसांनी छापा घातला असता सदर छाप्यामध्ये 2 एजंट महिलांसह आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। गुन्ह्यातील आरोपी डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांना आज रोजी माननीय न्यायालयात नेले असता माननीय न्यायालयाने 8 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। आरोपी चंद्रकांत गायकवाड याच्याकडे काल रोजी केलेल्या तपासामध्ये चंद्रकांत गायकवाड यांनी कोल्हापूर शहरातील 3 मेडिकलमधून 408 किट घेतल्याचे निष्पन्न झालेले आहे। त्यानंतर गुन्ह्यातील मुख्य आरोपी स्वप्नील केरबा पाटील तसेच संतोष कोळी यांची आज रोजी करवीर पोलीस ठाण्याला माहिती मिळाली। सदर आरोपी हे कागल-मुरगुड रोडवरील पिंपळगाव खुर्द या ठिकाणी अवैध गर्भपात तपासणी करण्यासाठी जाणार आहेत अशी माहिती मिळाल्याने करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सदर ठिकाणी छापा घातला असता स्वप्नील पाटील याच्या वॅगनार गाडीतच पोर्टेबल सोनोग्राफी मशीनसह स्वप्नील केरबा पाटील, संतोष कोळी व त्यांचा एजंट नंदकुमार पाटील आरवडे सांगली हे मिळून आले। त्यांच्याकडे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन देखील मिळून आली। ती गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यात आलेली आहे। आरोपीची वॅगनार गाडी तसेच पोर्टेबल सोनोग्राफी मशीन हे देखील गुन्ह्याच्या तपासाने जप्त करण्यात आलेले आहे। स्वप्नील केरबा पाटील यास गुन्हा घडल्यापासून कोणी मदत केलेली आहे, त्याचे एजंट कोण आहेत, त्याच्या संपर्कात इतर कोण पेशंट आहेत याची कसून चौकशी करवीर पोलीस ठाणे करत आहेत। संबंधितावरती देखील कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 न्यूज चॅनलला। महामेडिया 24 सदैव तत्पर।